गांड्या हाती दिसत नाही केवढा मोठा. या साईडने बी रोन आहे. हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आम्ही जात आहेत उटीला. काय रे थोडं भाव द्यायची कॅमेराला. आम्ही जात आहे उटीला. बघितलंच नाही त्यांनी. आम्ही जाते उटीला आणि आता आम्ही आहेत औंधच्या डी मार्टच्या इथं समोर. मी ते सांगू शकतो का कुणाल सकाळी करू नाही शकला ते. काय रे कुणाल. प्रेशरच नाही आलं. मी बोललो होतो तुला की ऑलरेडी खूप प्रेशर आहे तुझ्यावर. आमच्या सोबत राहण्याचं प्रेशर आहे. तर आत्ता वाजले आहेत सकाळचे 6 आणि आज तारीख आहे 20 तारीख शनिवार आणि आम्ही जात आहेत उटीला. आम्ही सकाळी चहा ब्रेकसाठी थांबलोय. 3 लाख झाले ना आता. अरे मग 3 आता देणार आहे का. तुम्ही काय वाटत तू पण घेतला होता कुणाल. हा ते एक छोटा 5 रुपये. जस्ट स्मॉल अपडेट. आता आमचे झाले आहेत टोटल 250 किलोमीटर्स आणि आता इथून ऑलमोस्ट 400 किलोमीटर्स बाकी आहे. तर आता वाजले आहेत 11:42 आणि बाकी आहेत 397. तर बघू आता लंच वगैरे नाही. एक वॉशरूम ब्रेकला थांबलो आहे. इथून डायरेक्ट आता मे बी जेवायलाच थांबू 2 वगैरे वाजता. या सो फार सो व्हेरी गुड. आता वाजले आहेत 2 आणि आम्ही थांबलो आहोत लंचसाठी. आम्ही थांबलो आहोत लंचसाठी. आम्ही घरून धपाटे वगैरे घेतले होते तर आम्ही तेच जेवू. आता ऑलमोस्ट अजून 250 किलोमीटर्स बाकी आहे टू शिवामोग्गा. बाय द वे आम्ही चाललो आहोत उटीला आणि आमचा आज फक्त पहिला स्टॉप असणार आहे शिवामोग्गा, जे की 650 किलोमीटर्स होतो टोटल फ्रॉम पुणे. तर वन स्ट्रेच 1000 नाही मारू शकत म्हणून आम्ही 650ला पहिला स्टॉप घेणार शिवामोग्गाला. तिथं आम्ही आज मुक्काम करू आणि उद्या सकाळी परत लवकर निघू. तिथून आय थिंक 450 किलोमीटर्स काहीतरी आहे उटी. तर या लेट्स गो. सो फार सो वेल गुड. असं एका झाडाखाली थांबले बसतो आम्ही इथं. थांबा लांबून दाखवतो. हा हायवे आहे पुणे बेंगलोर हायवेच आहे हा. आणि इथं झाडाखाली थांबलोय. आता जेवण करू आणि जेवण करून डायरेक्ट चहा पाण्याला 4-5 वाजता वगैरे थांबू. इट्स 4:45. अजून बाकी आहे 133 किलोमीटर. अजून 2-2.5 तास लागतील. छोटं वॉशरूम ब्रेकला थांबलोय आता आम्ही. चालले ते सगळे आणि इथून 2-2.5 तास आहे अजून. आजचा दिवस आणि उद्याचा दिवस मोस्टली प्रवासच असेल. उद्या संध्याकाळी आम्ही उटीला पोहोचू. आजचा अरायवल दाखवत आहे 7:30 पर्यंत. बघू लेट्स सी. 7:13 अरायवल आहे. वी आर होपिंग की लवकर पोहोचलं तर लवकर जाऊन जेवण आराम करता येईल. इट्स 7:45 आणि आम्ही रूमला चेक इन केलेलं आहे. आमच्या हॉटेलचं नाव टाउन हाऊस असं काहीतरी आहे. ही 2 रूम आहेत ॲक्च्युली. ही एक रूम आहे अशी छोटीशी छान आणि त्या साईडला बाहेर अजून एक रूम आहे. इकडेही अजून एक रूम आहे. सो अशा आम्ही 2 रूम घेतलेल्या आहेत. आम्ही टोटल 5 जण असल्यामुळे. तर आता आम्ही फक्त फ्रेश होऊ. एक 10-20 मिनटं फ्रेश होऊ लगेच खाली डिनरसाठी जाऊ. तर 8:30 वाजले आहेत आणि आता आम्ही जेवणाच्या शोधात आहेत. हॉटेलच्या आसपास काही जेवायला मिळते का बघतोय आम्ही. कारण की आमच्या हॉटेलच्या खाली एक अवेलेबल आहे पण तिथं सगळं साऊथ इंडियन आहे. सो साऊथ इंडियन जेवायच्या वेळेस नाही खाऊ शकणार. सो नाऊ वी आर लुकिंग फॉर अ प्रॉपर रेस्टॉरंट जिथं आम्ही रोटी सब्जी खाऊ शकतो. असंच वॉक करत करत चाललो. बघू काय भेटतं का.
थंडी पण फार जास्त नाही, 18 डिग्री प्लेझंट आहे. लुकिंग फॉर अ रेस्टॉरंट टिल नाव. इकडे एक दाखवतोय मॅपवर, लेट्स सी भेटतं का. हे एक दिसतंय, बघू इथं मिळतं का काही. तर आफ्टर द लास्ट सीन यू सॉ, त्यानंतर आम्ही रूमवर आलो आणि डायरेक्ट झोपलो, कारण की खूप थकलो होतो आम्ही सगळे. आणि आता वाजले आहे सकाळचे, दिस इज द नेक्स्ट डे. आता वाजले आहे सकाळचे 5:30 आणि आता आम्ही निघतो आहे फॉर उटी फ्रॉम शिवमोग्गा. इथून अजून ऑलमोस्ट 400 किलोमीटर आहे. सो आम्ही जेवढं लवकर होईल तेवढं लवकर निघतो आहे. आणि कारण की जर आम्ही विदाऊट ब्रेक किंवा विथ मिनिमल ब्रेक्स गेलो तर द अरायवल इज अबाउट 5:30 समथिंग. तर वी आर ट्राईंग की जेवढं होईल तेवढं लवकर पोहोचायचं, कारण की तिथं जाऊन अजून आरामाला वेळ मिळेल, कारण की उद्या आणि परवा आमच्या तिथंच फिरायच्या आयटनरीज आहेत. तर या लेट्स गो. मी तर रेडी झालेलो आहे, ते पण सगळे माझ्या आधीच रेडी झाले ॲक्च्युली, माझ्यासाठी थांबले होते कारण की मी झोपत होतो भरपूर वेळ. तर या लेट्स गो. चला सगळे रेडी होते. दे वर वेटिंग फॉर मी. सगळे आमचं बॅग वगैरे लोड झाली. एक छोटासा फक्त प्रॉब्लेम आहे की गाडी इथून जे निघणार आहे तिथंच एक कार लागलेली आहे आणि आपली गाडी आहे इथं. सो वी आर वेटिंग फॉर दिस पर्सन की जो येईल, कार काढेल, मग आम्ही निघू. ठीक आहे, जातील 10-15 मिनटं. आत्ता जस्ट निघालो आहे, लगेच चहाचं एक दुकान दिसलं, सो थांबलो आहे चहा प्यायला. चहा घेऊ आणि निघू नॉनस्टॉप. इथून अजून 8 ते 9 तासचा रन दाखवतो आहे, कारण की आम्ही सकाळी लवकर निघालो आहे. सो जेवढं होईल तेवढं आम्ही आता लवकर डे लाईटमध्येच रस्ता कवर करायचा प्रयत्न करू. प्लॅन चेंज झाला आहे कारण की चहाला थोडा वेळ लागेल असं बोलला तो. सो नेक्स्ट स्टॉप बघू आता. तर हायवेवर दिसलं, हायवे म्हणजे नॉर्मल रस्ता आहे. इथं गाडी लावली थोडी समोर आणि इथं हे दिसलं आहे. तर चहा घेऊ. आता वाजले आहे 6:15 आणि अरायवल जे आहे ते 3 वाजताचं दाखवतं. तर 3 वाजताचं अरायवल आहे. बघू लवकर पोहोचलो तर वेल अँड गुड, कारण की मध्ये जे आहे तर भरपूर रस्त्याचं काम आहे आणि पुढे पूर्ण घाटाचा रस्ता आहे. त्यामुळे लवकर पोहोचलो तर वेल अँड गुड, नाही तर ठीक आहे. स्टील वी आर एमिंग की 6पर्यंत 6:30पर्यंत पोहोचायचं, त्याहून उशीर नाही व्हायला पाहिजे. तर इट्स 11:28 आणि आता आम्ही छोट्याशा एका ब्रेकला थांबलेलो आहे. छोटा म्हणजे 40 मिनिट्सचा ब्रेक, कारण की आम्हाला भूक लागली. आम्ही ब्रेकफास्ट काही केलं नव्हतं सकाळी आणि आता 11:30 वाजले आहेत. इथून ऑलमोस्ट 2 तासाचा रस्ता आहे. 120 किलोमीटरचा आहे. हा एक उटी मैसूर हायवे आहे. तर या इथे थांबलो आहेत या हॉटेलला. तर इथं काहीतरी खाऊ लाईट आणि नॉनस्टॉप जाऊ. 2 आवर Airbnb. महेश ऑल गुड? डन विथ लंच. आता डायरेक्ट नॉनस्टॉप थांबू आम्ही उटीला 3 तासात. मी रोटी घेतली होती आणि चिकन मसाला आणि काबुली चण्याची भाजी. बापरे गरम.
तर आम्ही पोहोचलो आहेत आमच्या एअरबीएनबीला आणि एअरबीएनबी आमचं खूप नेक्स्ट लेवल छान आहे आणि आम्हाला खूप जास्त परवडलं पण आहे. तर लेट मी गिव्ह यू अ नाईस टूर ऑफ अवर एअरबीएनबी. वेट. तर हे असं काही घर आहे 2 मजल्याचं. इथं पार्किंग आहे कारची. इथून काय असं खूप छान व्ह्यू आहे. लेट मी शो यू प्रॉपरली. दिस इज अ नाईस व्ह्यू. इथून हा असा व्ह्यू आहे. 2 एंट्री आहेत. इथून एक एंट्री आहे आणि इकडून एक एंट्री इथून. तर या इथं पण पार्किंग आहे. आम्ही इथून आलो अँड वी पार्क्ड हिअर. सो बेसिकली खाली यांची एक प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. खाली स्वतः राहतं प्रायव्हेट ते आणि इथून एंट्रन्स आहे. लेट मी शो यू वरचं पण. लेट्स गो. आय विल गिव्ह यू लिंक. जर तुम्हाला बुकिंग करायची असेल तर एअरबीएनबी तुम्ही बुक करू शकता ॲपहून त्यांच्या. तर असं काही एंट्रन्स आहे. लेट मी क्लोज द डोअर. सो ॲक्च्युली 2 रूम आहेत आमच्या. त्यांनी खाली एक बेडरूम दिली आहे इथं. दिस इज अ हॉल. दिस इज अ बेडरूम फॉर 1 पर्सन. तिकडे बाथरूम आहे. इकडून किचनला डोअर आहे आणि इथून वी गो हिअर अगेन. आणि दुसऱ्या आमच्या ज्या 2 रूम आहेत त्या त्यांनी ॲक्च्युली वरच्या फ्लोअरला दिल्या आहेत. सो बेसिकली आम्ही टोटल 5 जण असल्यामुळे त्यांनी डिवाईड केलं की वर 4 झोपतील आणि खाली 1 जण. लॉबी आहे. सॉरी दम लागते पायऱ्या चढतात त्यामुळे. इकडून गॅलरी आहे. इकडून वर टेरेस आहे आणि ही आहे मेन आमच्या 2 रूम जिथं आहेत तिथं. सॉरी सेम हिअर हॉल. दिस इज अ फर्स्ट बेडरूम विथ नाईस 2 वॉर्डरोब्स. 1 इज प्रायव्हेट आय गेस. हां. हॉल टी व्ही. काही फ्रेम्स आहेत छान इथं. इथं पण काही ओल्ड फोटोज आहेत. दिस इज अ नाईस बिग किचन. दिस इज अ सेकंड बेडरूम ऑफ दिस फ्लोअर. वॉशरूम, वॉर्डरोब, 2 बेड्स. खूप छान वाईब आहे ओव्हरऑल. थँक्यू फॉर नॉट स्मोकिंग. स्मोकिंग इज नॉट अलाउड इनसाइड द प्रॉपर्टी. तुम्ही गॅलरीत वगैरे करू शकता. तर गॅलरीतून काही असा व्ह्यू आहे. दिस इज द नाईस व्ह्यू आणि सनसेट पण इथून खूप छान दिसेल. काय रे काय वाटतं कसं आहे? मस्त क्रिकेट खेळायला किती मजा येत असेल बघ ना. हां ना. सध्या फुटबॉल खेळतात इथं मुलं आणि आय थिंक क्रिकेटसाठी आलेत. तर या ओव्हरऑल इट्स 5 आउट ऑफ 5 स्टार प्रॉपर्टी. रात्री तो बोलला की लवकर अंधार होतो सो तुम्हाला लवकर जाऊन यायचं असेल लवकर जाऊन येऊ शकता. फक्त त्याचा जो आतमधला जो रस्ता आहे जो रूट आहे येण्याचा तो थोडासा दॅट इज एकदम नॅरो. एका वेळेस सिंगल कारच जाते. आय विल गिव्ह यू द नेम हिअर ऑन द स्क्रीन. जर मला पॉसिबल झालं तर एअरबीएनबीची लिंक पण मी खाली ड्रॉप करेल डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्ही चेक करू शकता. या आता आम्ही सनसेट एन्जॉय करू. काहीतरी लाईट खाऊ. इट्स 4:20 इन द आफ्टरनून. तर आम्ही लाईट काहीतरी खाऊ आणि संध्याकाळी मार्केट किंवा काहीतरी जवळपासचं एक्सप्लोअर करून वापस. आजचा मोस्टली रेस्ट डेच होता बट बघू जेवढं होईल तेवढं आजही कवर करू आणि उद्या आणि परवाचं काय ॲक्टिव्हिटीज करायच्या ते आम्ही डिसाईड करू. तर आम्ही आत्ता असं टाईमपास फिरत इथं वॉकला आलो आहे. समोर आम्हाला ग्राउंड दिसलं होतं इथं. तर ही इथं प्रॉपर्टी आहे आमची आणि हे जे ग्राउंड होतं समोर जे दिसत होतं ते. तर आत्ता रफ असा प्लॅन आहे की आमच्या एअरबीएनबीला नॉनव्हेजचे जास्त ऑप्शन्स नव्हते. सो वी डिसायडेड की आपण आसपास आत्ता वाजले आहेत ॲक्च्युली 5:30. तर आम्ही ठरवलं की आपण 6 वाजता कॉफी वगैरे पिऊया आणि 7-7:30पर्यंत आपण बापरे. सो वी डिसायडेड की आपण जवळपास कुठेतरी 7-7:30-8ला मेन एरियामध्ये जाऊन आपण डिनर करून वापस येऊया. सो या दिस इज द रफ प्लॅन ॲज ऑफ नाऊ.
नाऊ वी आर हेडिंग टुवर्ड्स द मार्केट. 6:45 झालेत आणि आता कार घेऊनच जातोय. सॉरी काहीच दिसत नसेल, इथे गाडी आहे. कार घेऊनच आम्ही जाऊ. लेट्स गो.